नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 24 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता दादा आणि राणूजी हे दोघे सुद्धा आता गंगाधर पंतांच्याकडे चाललेले असतात आणि दादा आता जाता जाता बोलत असतात, अरे आप्पा पण ऐकत्याल का ते? तर तेव्हा राणूजी म्हणतात, अरे दादा तू घरातला मुख्य माणूस, तुलाच ह्यो तिढा सोडवावा लागणार. तर दादा परत म्हणतात, होय देवा पण ऐकत्याल का ते? तर तेव्हा राणूजी म्हणतात, हे बघ लाज शरम सोडून दे, शेवटी भूदेवात ते. आणि त्यानंतर आता गंगाधर पंतांच्या घराच्या समोर गेल्यानंतर दादा म्हणत असतात, अरे आप्पा माझा ऐक. तर तेव्हा राणूजी म्हणतात, तू काही सुद्धा बोल नकोस, मी जे सांगतोय ना तेच ऐक. पाय धराचं, घरला या म्हणून आमंत्रण द्यायचं, लागू दे घरला पाय. एकदा घरला आलं की मग टोले जंग हार गळ्यात घालायचा, पाय धुवायचं, अंगठ्याचं तीर्थ प्यायचं, आपण पण प्याचंच पण जोत्याला बी प्यायला द्यायचं. मग बघ पंतांचा राग कसा जातोय ते. तेव्हा दादा म्हणतात, पर ज्योती काय म्हणतोय ते बघाय पाहिजे. तर राणूजी त्यांच्यावरती ओरडतात, म्हणतात, अरे बाप आहेस काय स्वांग आहेस, त्याला काय विचारायचं असतंय, अरे जन्म दिलायस नव तू. आणि असं हे दोघे तिथे बोलत असतात. इतक्यातच आता हेरंब तिथं येतो आणि आता हे दोघं सुद्धा त्याला रामराम करतात. तर राणूजी म्हणतात, पंतांनी भेटायचं होतं. तर तेव्हा हेरंब म्हणतो, पंत आराम करतायत, काही काम होतं का? तर राणूजी म्हणतात, पंतांचं दर्शन घडावं आणि माफी मागण्यासाठी इथं आलो होतो. तर तेव्हा हेरंब म्हणतो, तुम्ही नेहमीच्या जागी तुमच्या तिथे खिडकीत थांबा, आलोच. असं सांगून तो आतमध्ये जातो आणि आता राणूजी आणि दादा खिडकीमध्ये जाऊन उभा राहतात. आणि तेव्हा राणूजी दादांना म्हणतात, मी जे काही सांगितलंय तेवढं कर, हे जर जमलं तर मग समजा मिटलंच म्हणून समज. आणि विचारतात, जमल ना व? तेव्हा दादा म्हणतात, बघू. आणि इतक्यातच आता गंगाधर पंत तिथे खिडकीत येतात आणि या दोघांना सुद्धा मागे व्हा असं बोलतात. आणि आता दादा रामराम देवा असं पंतांना म्हणतात. तर तेव्हा आता गंगाधर पंत म्हणतात, आज माळ्याचा गोंद्या माझ्या दारात. तर तेव्हा राणूजी म्हणतात, माफी मागाय आलाय. तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, फुलं सुकली वाटतं. तेव्हा दादा म्हणतात, पंत माफी द्यावी. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, एक फूल, तुझं एकही फूल पुण्याच्या एका सुद्धा घरात जाणार नाही. तेव्हा राणूजी म्हणतात, असं करू नकासा, देवच जर रागावला तर आम्ही कुणाकडे बघावं? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, अरे रावबाजींच्या पंथीत बसणारे आम्ही, आम्हाला चालेल का? तर तेव्हा राणूजी म्हणतात, चालणार नाही, त्यावरच म्हणून एक तोड काढली आहे. एक तर जोत्या हिथं यायला घाबरतो या, म्हणून म्हणलं की आपणच घरी चालावं, आपली पाद्यपूजा आणि आपल्या पायाच्या अंगठ्याचं तीर्थ आमासनी देऊन आमासनी पावन करावं. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, मात्र तरीही आम्ही माळ्याच्या घरात जायचं. तेव्हा दादा म्हणतात, देव दिन्या घरी धावून गेला नाही का देवा? तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, आणि विटाळाचं काय? नाही नाही, मला नको ती झंझट. तर राणूजी म्हणतात, अहो आम्ही सगळं अंगण आणि मोसरी पवित्र करून घेतो की, चिंता करू नकासा. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, ठीक आहे, मात्र एक करावे लागेल. माफी मागून झाल्यानंतर माझ्या हातात तीर्थाचा जो गडू असेल त्यात 5 सुवर्णमुद्रा टाकाव्या लागतील. तर ते ऐकल्यानंतर दादांना तर धक्काच बसतो आणि दादा म्हणतात, 5? आणि राणूजींना बोलायला सांगतात. तर राणूजी एकदम उलटच बोलतात, म्हणतात 5च नवं, टाकल्या. आणि दादांनाच गप्प बसवतात आणि पंतांना म्हणतात, मग तर या नवं. तर गंगाधर पंत म्हणतात, ठीक, एखाद्या तेजस्वी ब्राह्मणाला साजेसं स्वागत आणि माफी मागणार असाल तर आज मी वामकुक्षी झाल्यानंतर येईन असे म्हणतो. तर मित्रांनो, आता त्यानंतर इकडे सावित्रीमाई जी असते ती कपिलासोबत बोलत असते. म्हणते, कपिले काय करायचं ग? काय करायचं या गंगाधर शास्त्रींचं? मालकांना धारेवरती धरायला लागलेत, अख्ख्या घरादाराला पाण्यात बघायला लागलेत, देवाच्या फुलांवरती थैथै नाचतायत, सगळ्याच वाटा अशा बंद केल्या, तर जायचं कुठं? काय करावं ग? काही समजना झाले बघ. आणि तेव्हाच आता इकडून बाहेरून ज्योतिरावांच्या आईचा ओरडलेला आवाज ऐकू येऊ लागतो. ती पार्वतीवरती ओरडत असते, म्हणते, कळत नाही घरात काय चाललंय, आपण कसं वागावं? माझ्याच नशिबात असल्या सोना आल्या ती. आणि तेव्हा आता सावित्रीमाई लगेचच तिथं जाते. तर ज्योतिरावांची आई म्हणत असते, आता सकाळी नवरा हात हलवत आला, पाहिलंत नवं? कशाला तोडून आणलीस फुलं? अगं आधीचीच फुलं सुकून गेल्या ती. तुझा नवरा म्हटला का वाद मिटलाय, फुलं घेऊन जाणार आहे म्हणून? नाही ना, मग कशाला तोडलीस फुलं? तर तेव्हा पार्वती रडत रडत बोलत असते, म्हणते, यांनी सांगितलं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस? अगं झाडावर राहिली असती नवं 2 दिवस, केलास नवं नुकसान.
तर तेव्हा पार्वती म्हणते, चुकलं माझं सासूबाई, माफी द्या, पुण्यांदा असं नाही करणार. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अगं समध्या गोष्टींचा बारीक विचार करावा लागतो. आणि सावित्रीमाईला म्हणते, आणि तू बघ जरा, शिक तुझ्या जावपासनं, कशी लागलीच माफी मागून मोकळी झाली. नाहीतर तुम्ही धरात आणून उद्या उपाशी मेलो तरी तुम्हाला फिकीर नाही. घरदार इकावं लागलं ना तरी सुद्धा तुम्हाला पाजर फुटायचा नाही. तर त्यानंतर आता दादा जेवायला बसलेले असतात आणि सगुणाव विचारते, काय र उशीर केलास आज? तेव्हा दादा म्हणतात, काय नाही, वेगळंच चक्कर मागं लागलं या. तर सगुणाव विचारते, म्हणजे? तर तेव्हा दादा सांगतात, सकाळी पोरगं माघारी आलं आणि याला रंग चढण्या अगोदरच समद मिटलं पाहिजे देवा. तर सगुणाव म्हणते, वय तर. तर तेव्हा दादा सांगतात, शास्त्री बुवासनी भेटाय गेलो होतो, घरी बोलवलंय, हातापाया पडलो तवा कुठं यायला तयार झालं. ते येत्याल तवर ज्योती बी घरात येईल, कमीपणा घेऊ, ते काय म्हणतात त्याला वय भरून हे समद मिटवून टाकूया. आणि त्यानंतर आता इकडे सुद्धा गंगाधर शास्त्री जेवायला बसलेले असतात आणि ते म्हणतात, इथे वाद मिटवायचा आहे कोणाला? मी त्या ज्योत्याला सोडणार नाही, त्राही भगवान करून टाकणार त्याला. तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, तरी बरं त्या ज्योत्याला फरफटत नेलं ते. सकाळी महेंद्रांच्या वाड्यातल्या बायका आल्या होता, स्वारींच्या धाडसाचं खूप कौतुक केलं हो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कौतुक वाढ वडिलांचे. त्यांनी एक अक्षय मंत्र दिलेला आहे, शूद्र नेहमी पायाच्या टाचेने ठेचायचा आणि कुणभट अंगठ्याने दाबायची. आणि म्हणतात, आणखीन एक करा, घंगाळात काशीहून आणलेल्या गंगेच्या तीर्थाची धार सोडा, म्हणजे तिथून आल्यानंतर विटाळ दूर होईल. तर त्यांची बायको हो असं म्हणत असते. तर इकडं दादा सांगत असतात, ते येतो असा सबूत दिलाय देवा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा म्हणते, बरं झालं बाबा. तेव्हा दादा म्हणतात, माझा असा विचार आहे की आज हा विषय इथंच मिटवायचा, म्हणजे उद्याच्याला फुलं घेऊन जाता येईल. तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते, होय बरं होईल दादा, हा विषय ना लवकरात लवकर मिटला पाहिजे बघ. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो पर ज्योती आला तर? नाही म्हणजे उगाच शब्दाला शब्द वाढायला न ग. तर तेव्हा दादा म्हणतात, कशाला शब्द वाढायला, मी माझी आण देऊन त्याला माफी मागायला लावतो, हाय का नाही? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, असं असलं तर काळजीच मिटली बघा. आणि देवाला हात जोडून म्हणते, देवा खंडोबा राया, यावेळी लाज राख र बाबा. तेव्हा दादा म्हणतात, बरं तयारीला लागा. तर तेव्हा पार्वती सांगते, अव दादा, काकूबाई समधीकडं गवतारशी पडत्या ती. तर तेव्हा दादा म्हणतात, वय आप्पांना सांगितलं असेल वहिनीला, ते भूदेव येत आहेत न व, म्हणजे यायला निघाले असतील. आणि तेव्हाच आता इकडं गंगाधर शास्त्री त्यांच्या घरामधून बाहेर पडतात आणि त्यानंतर पालखीत बसत म्हणतात, चला गंजपेठेत. तर तेव्हा तो पालखी वाहणारा असतो, तो म्हणतो, गंजपेठेत? पण ते लई लांब आहे मालक. तर गंगाधर शास्त्री त्याच्यावरती भडकतात, म्हणतात, अरे लांब काय जवळ काय, एका विप्राची पालखी उचलायला मिळते, यात केवढे पुण्य आहे माहीत आहे का तुला? तर तेव्हा तो पालखीवाला म्हणतो, ते झालं पर माहिती ना. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जे शिळं मिळेल ते घ्यायचं, कळलं काय? नाहीतर असा शाप देईन ना की भस्म करून टाकेन. तर तेव्हा तो पालखीवाला घाबरतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मूर्ख, शतमूर्ख, शिवाय लक्षात ठेवा, भुई आणि बैल यांच्यात काही फरक नसतो, निमूटपणाने खांदा द्यायचा आणि त्यासाठीच तुमचा जन्म आहे, चला. असं म्हणून ते आता पालखीमध्ये बसतात आणि म्हणतात, आता यापुढे वेताची काठी असेल माझ्या पालखीत. आणि ते आता पालखीत बसून जाऊ लागतात. तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, आमचा यांचा राग म्हणजे दुर्वास ऋषींचा अवतार आहे हो. आणि आता इकडे राणूजी पंतांची वाट बघत बाहेर उभे असतात आणि तेवढ्यातच इकडून आता त्यांची पालखी येत असताना त्यांना दिसते. आणि तेव्हा राणूजी ओरडू लागतात, दादा दादा, पंत आल्यात. आणि तेव्हा दादाने सर्वजण आता बाहेर येतात आणि तेव्हा सावित्रीमाई सुद्धा बाहेर आलेली असते आणि दादा आता हात जोडून उभे असतात. तेव्हा आता पंत पालखीतून उतरून बाहेर येतात. तर तेव्हा दादा राम राम देवा असं म्हणत असतात. तर तेव्हा पंत दूर दूर असं त्यांना म्हणत असतात. तर दादा म्हणतात, या भूदेवा, तुमचं स्वागत आहे, या घरात या. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे गोंद्या, शूद्राच्या घरात? नाही नाही, मला शास्त्रांनी काही मर्यादा घातल्या आहेत. तेव्हा राणूजी म्हणतात, अहो पंत, तुम्ही हिथं पतूर आलात तेच आमचं नशीब म्हणायचं. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, राणूजी, तुझ्यामुळे आलो खरं तर. आणि म्हणतात, चला आता उशीर करू नका, पापक्षालन करून घ्या, बोलवा बोलवा त्या ज्योत्याला, आधी पाय धुवून मग नाक घासून माफी मागून प्रायश्चित्त घेऊन हा तिढा सोडवा.
आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पंत म्हणतात, बोलवा बोलवा, आता तोंड दडवून काय उपयोग. तर तेव्हा त्या दादा म्हणतात, ते ज्योती घरात नाही, म्हणजे अजून आलेला नाही. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, ज्योत्या घरात नाही? मी गंगाधर शास्त्री इथे तुमच्या दारात आलोय आणि तो नाही, याचा अर्थ काय होतो? माझी फजिती करायची आहे तुम्हाला? आणि त्यानंतर राणूजींच्या वरती ओरडतात, म्हणतात, काय रे राणू माळ्या. तर तेव्हा राणूजी म्हणतात, पंत अहो गैरसमज करून घेऊ नका, असा येईल तो एवढ्यातच. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, म्हणजे मी त्याची वाट बघायची? पोरखेळ चालवलाय का तुम्ही? आणि दादांना म्हणतात, काय रे फुले विकता ना की शेण विकता? एक तर माझ्याशी पैज लावली, 7वी पास झाला म्हणून माझ्या दारात गुलाल उधळला, काल परवा ब्राह्मणांच्या वरातीत आमच्या बरोबरीने चालला. अरे वागताय काय? थोडी तरी लायकी आहे का? देवाने काही अक्कल दिले का नाही तुम्हाला? तर तेव्हा राणूजी म्हणतात, पंताव शांत व्हा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, एक तर तुम्ही मिन्नत वाऱ्या करून मला इथं घेऊन आलात आणि तो माफी मागणारा इथं हजर नाही, तो काय बाजीराव लावून गेला? मूर्ख, करणी त्याची आणि भरणी तुमची. आणि म्हणतात, ज्योत्या नसला तर, असं म्हणून ते हात बोटच पुढे करतात आणि ज्योतिरावांच्या आईकडे बोट करून म्हणतात, त्याची आई पाय धुवेल. आणि तेव्हा तर सगळ्यांना धक्काच बसतो. आणि तेव्हा राजाराम म्हणतात, आई? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, होय, आई बापाची मान खाली घालायला लावणाऱ्या मुलाची आई म्हणून चिमणाबाई या शिक्षेस प्रथम पात्र आहे. तू प्रायश्चित्त म्हणून माझ्या पुढ्यात नाक घासशील आणि मग पाय धुशील. तर तेव्हा त्या सगुणाऊ म्हणते, पंत अहो गोविंदादा माफी मागतोय ना, हवं तर मी माफी मागते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, नाही, ज्योत्या किंवा ज्योत्याची आई तिने पाय धुवून नाक घासावं माझ्या पायाला. हा नाकात झुलणारा नथीचा आकडा माझ्या पायावर घासला गेला पाहिजे. आणि असं त्यांनी परत म्हटल्यानंतर सगळ्यांना अजून मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर म्हणतात, राजाराम पाणी घेऊन ये. तर तेव्हा राजाराम आता पार्वतीला सांगतात. आणि तेव्हा तर आता दादा मागं फिरतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. पण तेव्हाच मित्रांनो आता ज्योतिरावांची आई जी असते ती पुढे येऊ लागते आणि पार्वती तिच्या हातामध्ये तांब्या देते. आणि तेव्हा आता ज्योतिरावांची आई गंगाधर शास्त्रींच्या समोर जाऊन उभी राहते. पण मित्रांनो सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि दादांना तर खूप वाईट वाटत असतं. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, ज्योत्याने नाही तर ज्योत्याच्या आईने माझे पाय धुतले. ही खबर पुण्याला मिळाली म्हणजे माझे इथे येण्याचे श्रम सफल झाले. आणि विचारतात, सगळ्यावरती गोमूत्र शिंपडले आहे ना? तर तेव्हा दादा हो असं म्हणतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, मग ठीक. आणि त्यानंतर इशाऱ्याने ज्योतिरावांच्या आईला पाय धुवायला सांगतात. आणि मित्रांनो तेव्हा आता ज्योतिरावांची आई पाय धुवायसाठी खाली बसते सुद्धा. आणि तेव्हाच मित्रांनो आता सावित्री माई जी असते ती पुढे येतच असते हे सगळं काही थांबवायसाठी. आणि रखमा तिचा हात पकडते आणि थांबवते. म्हणते, सावित्री मोरं मोरं करू नगस, मागू दे माफी. आणि तेव्हाच इकडे आता ज्योतिरावांची आई जी असते ते तांब्यामधलं पाणी गंगाधर शास्त्रींच्या पायावरती टाकणारच असते. पण तेव्हाच सावित्री माई थांबा असं ओरडते. आणि तिने थांबा असं ओरडल्यानंतर सगळेजणच तिच्याकडे बघू लागतात. आणि इकडे सगुणाऊला सुद्धा ते मान्य नसतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता सावित्री माई जी असते ती रखमाचा हात झटकून देते. आणि त्यानंतर आता ती पुढे येते आणि म्हणते, थांबा सासूबाई, नका पायावर पाणी टाकू त्यांच्या. आणि ते बघत असताना गंगाधर शास्त्रींना तर काही कळलं नसंच होतं. त्यांना आता खूप मोठा धक्का बसतो. तर सावित्रीमाई पुढे म्हणते, नका धू त्यांचं पाय. तर गंगाधर शास्त्री आता ओरडतात, म्हणतात, राणूजी हे काय चाललंय? तर तेव्हा राणूजी म्हणतात, सावित्री मागं हो, ज्योतीच्या आईला पाय धुऊ दे. आणि म्हणतात, राजाराम अरे तू तरी सांग. तर तेव्हा राजाराम म्हणतात, सावित्री धुऊ दे तिला पाय. पण मित्रांनो सावित्रीमाई जी असते ती कोणाचं काही ऐकत नाही आणि ती त्यांच्या सासूबाईंना उठवून उभा करते आणि म्हणते, माझ्या सासूबाई कोणाचं बी पाय धुणार नाहीत. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्रींच्या डोळ्यात डोळे घालते आणि म्हणते, आणि का धुवायचं? आणि राणूजींना म्हणते, कशा पायी आणलं त्यांना इथं? तर तेव्हा इकडे मागून रखमा म्हणते, अगं आपल्या घरच्यांच्या भल्यासाठीच नवं. तर राणूजी पण म्हणतात, आणि समजा मामला हितच मिटावा म्हणून, नाहीतर बोलीव ज्योतीला, त्यो नाक रगडल. तर तेव्हा आता सावित्रीमाई जी असते परत गंगाधर पंतांच्याकडे बघते आणि म्हणते, ते बी नाक रगडायचं नाहीत.
आणि म्हणते अन का रगडायचं अन कोणासमोर? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात माझ्यासमोर. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते तुमच्याकडे काय परवाना आहे का लोकांच्याकडून नाक रगडून घ्यायचा? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म झालेला आहे आमचा, हाच आमचा परवाना. आम्ही भूधरावरील ज्ञानाचे जन्मजात मालक आहोत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते हां ते मान्यच आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात मग झाले तर. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते मला सांगा आम्ही शूद्र आहोत म्हणून पाय धुवायचे होय ना? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात अर्थात शूद्र आहात म्हणूनच तर हा वाद उभा राहिलाय. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते शूद्र म्हणजे कोण? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात जो जातीने हीन आणि अज्ञानी आहे तोच शूद्र. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते आणि जो ज्ञानी आहे तो? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात ब्राह्मणाशिवाय कोणीही ज्ञानी असू शकत नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते हां ते बराबर आहे आणि विचारते ज्ञान मिळतं कधी? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात ज्ञान मिळवण्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते आणि सरस्वती प्रसन्न झाल्यावर मग? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात त्यास बुद्धीची देवता म्हणजे गणपतीही प्रसन्न होतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते म्हणजे गणपती प्रसन्न झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त करता येत नाही आणि कुणी केलं तर? तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणतात मग त्यास ब्राह्मणा समान मानावे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते वय ना मग माझे मालक शिकलेत. अख्ख्या पुण्यात त्यांच्या एवढं कुणी बी शिकलेलं नाही आणि घरात कुणीच शिकलेलं नसताना शिकले. आणि म्हणते आत्ता तुम्ही म्हणलात तसे शिकले म्हणजे बुद्धीची देवता प्रसन्न झाली ना व आणि सरस्वतीचे पुत्र झाले ते. आणि सरस्वतीचे पुत्र म्हणजे ब्राह्मणा समानच वय का नाही? आणि मित्रांनो सावित्रीमाईंनी असं म्हटल्यानंतर सगळेजण अवाकच होतात आणि गंगाधर शास्त्रींना मात्र काही कळनसच होतं. कारण सावित्रीमाईने तर त्यांचेच दात त्यांच्याच घशात घातलेले असतात आणि त्यांना ते आता निरुत्तर होतात. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गंगाधर शास्त्री आता अजून चिडलेले असतात आणि म्हणतात आता होईल तो कल्पान घराच्या दारात संपणार होती आणि निवाड्यात जे होईल त्याची शिक्षा ऐकून साऱ्या पुण्यात थरकाप उडेल असं रागारागात बोलत ते तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता जेव्हा हे सगळं काही ज्योतिरावांना समजतं तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात हे ग्रामण्य बसवतील असं वाटलं नव्हतं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते वाघनं पंजा मारला तर 4 लोकात दाखवता तरी येतोय, गाढवाने मारलेल्या लातेचं काय करायचं हो? तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात आता गंगाधर शास्त्रींना म्हणावं होऊनच जाऊ देत न्याय निवाडा, आम्ही येतोय तुमच्याशी लढायला, ही लढाई आता दोघांनी मिळून लढायची असं ते सावित्रीमाईंना म्हणतात. तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा त्याला होकार देते. आणि मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.